शहरात खासगी कार्यालय थाटल्याची बातमी साम टीव्हीने दाखवली आणि यानंतर प्रशासन खडबडून जाग झाले। या बातमीची दखल घेत अंबडच्या तहसीलदारांनी तलाठ्यांची बैठक बोलावली आणि कार्यालयीन कामकाजाचा आढावा घेतला। तसंच तलाठ्यांनी मुख्यालयी राहून नागरिकांना सेवा द्यावी असे आदेश जारी करण्यात आले। ठिकाणी शासकीय नाही किंवा ग्रामपंचायती नाही, त्यामुळे त्यांना खासगी कार्यालयामध्ये सुद्धा राहावं लागलेलं आहे। त्या अनुषंगाने आम्ही सगळं बैठकीमध्ये सविस्तर सूचना दिलेल्या आहेत। त्याचबरोबर सर्व तलाठ्यांना प्रत्येक सज्जेमधील जे काही महसुली गावं आहेत त्या महसुली गावामध्ये सुद्धा वारं ठरवून सुद्धा देण्यात आलेले आहेत। त्या अनुषंगाने कारवाई करण्याचे याद्वारे सुद्धा आदेशित करण्यात आलेले आहेत। तर अक्षय शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। अक्षय, आपण बघतोय सामच्या बातमीचा हा इम्पॅक्ट, कारण आता तलाठ्यांनी मुख्यालयात राहून कामं करावी असे आदेश जारी करावे लागलेले आहेत। कालच आपण ही बातमी लावून धरली होती आणि त्यानंतर आता ही तलाठ्यांची दुकानं बंद होणार असल्याचं दिसतंय। नक्कीच काल आपण अंबड तालुक्यामध्ये घटनास्थळी जाऊन खासगी कार्यालय थाटून कशा प्रकारे तलाठी शेतकऱ्याची लूट करत असल्याची घटना जी आहे ती समोर आणली होती आणि या बातमीची दखल घेत अंबडच्या तहसीलदारांनी आज अंबड तालुक्यातील सर्व तलाठ्यांची आज बैठक बोलवली होती। या बैठकीमध्ये कार्यालयीन कामकाजाचा आढावा घेण्यात आला। या बैठकीमध्ये सक्त सूचना ज्या तहसीलदारांनी दिलेल्या आहे की मुख्यालयी राहूनच नागरिकांना सेवा द्याव्यात अशा प्रकारच्या सूचना देखील या बैठकीमध्ये तलाठ्यांना देण्यात आलेला मोठा इम्पॅक्ट साम टीव्हीचा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। कालच आपण जर पाहिलं तर अंबड तालुक्यात खासगी कार्यालय थाटून कशा प्रकारे शेतकऱ्याची लूट केली जात असल्याची बातमी जी आहे ती साम टीव्हीने पुढे आणली होती आणि या बातमीनंतर आता महसूल प्रशासन जे खडबडून जागा झालेलं आहे आणि आता मुख्यालय राहून कामकाज करण्याच्या सूचना ज्या आहेत त्या तहसीलदारांनी दिलेल्या आपल्याला पाहायला मिळते। बिलकुल, धन्यवाद अक्षय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय अंबडच्या तहसीलदारांनी आता तलाठ्यांना थेट आदेश जारी केलेले आहेत।